हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनेल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विपणनाचे कार्य जे परीक्षेच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे तो टॉपिक डिस्कस करणार आहोत. आता विपणनाचे कार्य म्हणजेच काय, विपणन म्हणजे काय तुम्हाला समजलेलं आहे. एक्झॅक्टली विपणनामध्ये कोणते कोणते काम केले जातात, जसं की बाजारपेठ संशोधन केलं जातं, प्रमाणीकरण प्रतवारी केलं जातं. या सर्व ज्या गोष्टी आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. बघा, इथे विपणनाची काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते चेक करा आधी. बघा, विपणनाच्या किंवा सॉरी व्यवसायाचे यश, वन सेकंड, अरे यार, व्यवसायाचे यश हे परिणामकारक विपणनाशिवाय अशक्य आहे. म्हणजेच की विपणन खूप महत्वाचं आहे. विपणनामध्ये ग्राहकांच्या गरजांच्या समाधानासाठी वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करणे अभिप्रेत आहे. ठीक आहे. विपणनामध्ये काय केलं जातं, तर ग्राहकांच्या ज्या काही गरजा आहेत ते पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांची देवाणघेवाण केली जाते. विपणनामुळे ग्राहकांच्या गरजांचा अभ्यास करणे व त्यांचे समाधान करणे मदत होते, त्यास मदत होत असते. विपणनाची काही महत्वपूर्ण कार्य आहेत ते पुढील प्रमाणे. पहिला जो कार्य आहे बाजारपेठ संशोधन. अगोदरचे जे काही विपणनाचे व्हिडिओ होते त्यावेळेस मी बार बार म्हणत होते की बाजारपेठ संशोधन. बघा, आता मार्केट रिसर्च काय असतं, बाजारातील ग्राहकांच्या इच्छा व गरजा जाणून घेण्यासाठी व्यवसायाने हे कार्य करायचे आहे. कोणतं? बाजारपेठ संशोधन. ग्राहकांच्या गरजा ओळखण्यासाठी ग्राहकांच्याकडून माहिती गोळा करणे आणि तिचे विश्लेषण करणे म्हणजेच बाजारपेठ संशोधन होय. आता एक्झॅक्टली बाजारपेठ संशोधन म्हणजे काय, की बाजारपेठेमध्ये कोणत्या वस्तूला डिमांड आहे किंवा एखादी वस्तू तुम्ही बाजारपेठेमध्ये आणलात, ठीक आहे, तुमची वस्तू बाजारपेठेमध्ये, अशा वेळेस ग्राहकांचं रिस्पॉन्स त्या वस्तूसाठी कसं यायले, ग्राहकांना ती वस्तू आवडायली का, की काही आणखीन चेंजेस आपल्याला करावे लागतील, ग्राहकांना सध्याच्या सिच्युएशनला त्या वस्तूची तेवढी गरज वाटत नाही. ऑल दॅट थिंग्स जे आहेत ते येतं बाजारपेठ संशोधनामुळे. कसं कळायले, त्यांनी मार्केट रिसर्च करायले, स्वतः मार्केटमध्ये जाऊन सगळ्या गोष्टींचं नॉलेज घ्यायलेत, ऍज अ ग्राहक म्हणून पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवून ते नॉलेज गेन करायलेत, म्हणून त्यांना बाजारपेठ संशोधन करायलेत असं म्हणतात. ओके. माहितीचे विश्लेषण केल्यामुळे बाजाराच्या गरजेचे आकलन होते. आता एक इन्फॉर्मेशन घेतलं आपण, एखादा व्यक्ती त्याला बिझनेस करायचा आहे, बट त्याला कळत नव्हतं की एक्झॅक्टली कुठला व्यवसाय त्याला टाकायला पाहिजे, मार्केटमध्ये गरज सध्या कशाची आहे हे त्याला समजत नव्हतं. बट ठीक आहे म्हणला, तो मार्केट रिसर्च करत होता. मग एक वेळेस अचानक असंच तो बाजारामध्ये गेला की त्याला बघायचं होतं ग्राहकांचा कल कुठे आहे. सो ग्राहकांचा कल सध्या मोबाईल फोन्स, जे अँड्रॉइड फोन्स असतात त्याच्यावरती जास्त कल आहे. हे त्याला कशामुळे समजलं, बाजारपेठ संशोधनामुळे समजलं. आता ती जी माहिती तो घेतला की जे ग्राहक आहेत ते जास्तीत जास्त मोबाईल खरेदी करण्यावर भर देत आहेत. मग जी माहिती मिळाली तिचं विश्लेषण करत गेला म्हणजे कुणाला सांगितलं नाही की हा बाबा आता मला समजलं की मला कशाचं शॉप टाकायचं किंवा मला कोणता बिझनेस स्टार्ट करायचा आहे. माहितीचं विश्लेषण करत गेला आहे. केव्हा खरेदी करायची आहे, किती प्रमाणात खरेदी करायची आहे आणि कोणत्या किमतीला खरेदी करायचे हे जाणून घेण्यास मदत होते. बाजारपेठ संशोधनामुळे कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी मदत होत असते. बघा, केव्हा खरेदी करायची, कोणती वस्तू कधी खरेदी करायची हे कधी समजते, ज्यावेळेस आपण मार्केट रिसर्च करतो की आपल्याला समजतं या वस्तूसाठी आता ही सिच्युएशन, ज्या परिस्थितीमध्ये आपण खरेदी कराल ती योग्य नाही, ते आपण नंतर खरेदी करू. ओके. किती प्रमाणात खरेदी करायचे, क्वांटिटी किती असेल हे सुद्धा सांगता येतं, किंवा कोणत्या किमतीला खरेदी करायचे हे सुद्धा बाजारपेठ संशोधनामुळे माहिती होतं. वस्तूंची यशस्वी विपणनाबाबत विविध निर्णय घेण्यासाठी बाजारपेठ संशोधनाची मदत होते. आता जे काही निर्णय घ्यायचे असतील ते आधी निर्णय घेतल्यामुळे तो निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे हे कशामुळे समजतं, तर बाजारपेठ संशोधनामुळे समजत असतं. हे आहे बाजारपेठ संशोधन. क्लिअर असेल. बाजारपेठ संशोधन काहीच अवघड नाही. मार्केट रिसर्च, मार्केटमध्ये जाऊन रिसर्च करणं की ग्राहकांना काय पाहिजे काय नाही,
त्यानुसार आपली वस्तू बनवणं. ओके, बाजारपेठ संशोधन झालं. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे मालाची खरेदी व एकत्रीकरण. ओके, सेकंड पॉइंट काय असेल? 1 मिनिट. हा, मालाची खरेदी व एकत्रीकरण. आता चेक करा, उत्पादन करण्यासाठी विविध ठिकाणी उपलब्ध असणारा कच्चा माल संकलित म्हणजे संग्रहित एकत्रित करण्याचा यात समावेश होतो. बाजारपेठ संशोधनामुळे तो व्यक्तीला समजलं की त्याला मोबाईलचं दुकान टाकायचं किंवा मोबाईलचा व्यवसाय त्याला करायचा. मग अशा वेळी व्यवसाय करण्यासाठी त्याला जो काही कच्चा माल लागेल तो कच्चा माल मालाची खरेदी व एकत्रीकरणामध्ये येतं. ठीक आहे, काय सांगितलंय? हे कार्य महत्वाचे आहे कारण कच्च्या मालाची गुणवत्ता व किंमत यावर उत्पादित मालाची गुणवत्ता व खर्च उत्पादन अवलंबून असते. जो कच्चा माल आपण हलक्या क्वालिटीचा आणला तर जे अंतिम वस्तू असते ते सुद्धा क्वालिटी लोच असते त्याची सुद्धा. मग त्याच्यानंतर त्या हलका माल कमी प्राइसचा आणलो, जाऊ दे आपल्याला काय करायचं म्हणून कमी प्राइसचं आणलं तर पुढे जे येणारं दिसणारं प्रोडक्शन राहते त्याच्या प्राइसवर पण फरक पडत असते. ओके, उत्पादन करणाऱ्या संस्थांना याची गरज असते. ठीक आहे, व्यावसायिक जे असतात किंवा मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये मालाची खरेदी व एकत्रीकरण या विपणनाची आवश्यकता, या विपणन कार्याची आवश्यकता असते. थर्ड वन आहे बाजारपेठेचे नियोजन. थर्ड वन काय असेल आपलं? बाजारपेठेचे नियोजन. चेक करा आता काय सांगितलंय. विपणनाच्या गरजेचे आकलन झाल्यानंतर, गरज कळल्यानंतर की एक्झॅक्टली कशासाठी आपल्याला वस्तू तयार करायची आहे, काय पॉइंट ऑफ व्ह्यू ठेवून आपल्याला बाजारपेठेमध्ये आपली वस्तू आणावी लागेल. विपणनाच्या गरजेचे आकलन झाल्यानंतर व्यवसायाला निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी विपणनाचे नियोजन व व्यूहरचना तयार करावी लागते. ठरलं की मला फोन वगैरे प्रोड्यूस करायचंय, फोनचा बिझनेस मला करायचंय, कच्चा माल पण मी एकत्रित केला, ठीक आहे, व्यवसायामध्ये आणला, एकत्रीकरण वगैरे सगळं करून व्यवस्थित ठेवलेला. मग मला हे कळलं पाहिजे की जे फायनल प्रोडक्ट माझं असणार आहे ते कुठल्या बाजारपेठेमध्ये जाईल, कशा पद्धतीने मी योजना आखू की त्यानुसार जे काही माल असेल त्याची मोठ्या प्रमाणामध्ये विक्री होईल. त्याचा समावेश होतो बाजारपेठ नियोजनामध्ये. आपला जो माल आहे तो कुठल्या बाजारपेठेमध्ये त्याला जास्त भाव येईल, कोणत्या बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची विक्री होईल, हे सगळं येतं बाजारपेठ संशोधनामध्ये. बाजारपेठेचे नियोजन ही प्रक्रिया आहे की जी व्यवसायाच्या विपणनाची उद्दिष्टे ठरविणे व ती साध्य करण्यासाठी व्यूहरचना बनवते. म्हणजेच की कोणता माल कुठे पोहोचवायचा आणि त्याचा परिणाम काय झाला, तिथे प्रॉफिट झाला, लॉस झाला, हे सर्व बाजारपेठेच्या नियोजनामध्ये येतं. हा एक सर्वसमावेशक नकाशा असतो की ज्याचा उपयोग व्यवसायाच्या संपूर्ण विपणन प्रयत्नांची रूपरेषा ठरविताना होते. जर आपल्याला आपली वस्तू विकण्यासाठी ऍडव्हर्टाइजमेंट करायची असेल तर त्याचा बजेट किती असला पाहिजे, कुठल्या भागामध्ये आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट करायचे, या सर्व ज्या गोष्टी आहेत ते येतात बाजारपेठ संशोधनामध्ये. फोर्थ वन आहे उत्पादन विकास. फोर्थ वन कोणता आहे? उत्पादन विकास. वस्तूच्या विक्रीमध्ये वस्तू विकासाचा आराखडा अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडतो. ठीक आहे, बाजारपेठेमध्ये नियोजन पण झालं की एक्झॅक्टली आपल्याला कुठल्या मार्केटमध्ये आपले वस्तू पोहोचवायचे आहेत, सप्लाय करायचे. त्याच्यानंतर काही दिवस असेच गेले, आपण जी वस्तू तयार करतोय, ज्या पद्धतीचा मोबाईल, एकाच ब्रँडचा मोबाईल तो त्या ठिकाणी विकतोय, त्याच्यामध्ये व्हरायटीज काहीच नाही आणत आहे, सेम एकच ब्रँड वापरतोय मोबाईलचं, बट एक्झॅक्टली तो वेगवेगळ्या रेडमी, रिअलमी, वन प्लस, ओप्पो हे ब्रँड तो त्या दुकानामध्ये ठेवत नाहीये, फक्त एकच सप्लाय करतो. मग अशा वेळेस उत्पादनाचा विकास होणार नाही, हे पण असू शकतं. आणि त्याचबरोबर एखादा ब्रँडचा असेल, वन प्लस 11R जर तो विकत असेल, ठीक आहे, वन प्लस 11R तो जर त्याच्या शॉप मध्ये विकत असेल तर जिथही त्याच्या दुकानामध्ये नजर जाईल त्या ठिकाणी फक्त आणि फक्त वन प्लस 11R हेच मोबाईल तुम्हाला त्या शॉप मध्ये बघायला मिळतील. वन प्लस मध्ये पण व्हरायटीज त्याच्या जवळ नाहीयेत, जे वेगवेगळे सिरीज असतात वन प्लसचे सुद्धा त्याच्याकडे उपलब्ध नाहीयेत. हे असं चालणार नाही. तर त्याला काय करावं लागेल, त्याच्या उत्पादनामध्ये विकास घडवून आणावं लागेल. कसं? आता जे शॉप आहे त्याच्यामध्ये आधी फक्त वन प्लस 11R होते, मग आता त्याला काय करावं लागेल, जे वन प्लसचे सगळे सिरीज असतात, सिरीज म्हणजेच काय, वन प्लस 10, वन प्लस वगैरे जे काही असतात ना,
ते सगळे सिरीज त्या शॉप मध्ये आणावे लागतात. त्याच बरोबर इतर ब्रँडचे मोबाईल सुद्धा, अँड्रॉइड फोन सुद्धा त्या शॉप मध्ये त्याला ठेवावे लागतात. मग उत्पादन विकास होते, ऑटोमॅटिकली नफ्यामध्ये वाढ होत असते. बघा, ग्राहकांच्या गरजानुसार उत्पादन विकास करणे गरजेचे असते. उत्पादनामध्ये विकास करावे लागते. सगळेजण, कुठलाही ग्राहक जरी आला तरी बोर होऊन जाते. याच्याकडे वन प्लसचा एकच फोन 11R आहे, काय जावं त्याच्याकडे, असं सरळ म्हणतात. ओके. वस्तूचा दर्जा, प्रमाण, आकार, बांधणी, रंग इत्यादी बाबत घेण्यात येणाऱ्या निर्णयांचा समावेश वस्तू आराखड्यामध्ये असला पाहिजे. आता वस्तू आराखडा किंवा उत्पादन विकास म्हणजे एक्झॅक्टली काय? जर एखादी वस्तू ग्राहकांना आवडत नसेल, सेमच वाटत असेल, आता ही पेन आहे, ही पांढरी एकच पेन मार्केटमध्ये वस्तू येत आहे, बट व्हेरिएशन आणावं लागतं वस्तूमध्ये. काय? उत्पादनाचा विकास करावा लागतो. आता पांढरी न करता कलरचे पेन किंवा वेगळ्या छोट्या मुलांना अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी जे काही कार्टूनचे असतात ते यूज करणं, ठीक आहे, स्टिकर्स यूज करणं, कॅप वरती काहीतरी वेगळी डिझाईन असणं, हे सगळं काय? उत्पादनाचा विकास आहे. ग्राहकांची पसंती ही नेहमीच चांगल्या व आकर्षक वस्तूंची असते. जे ग्राहक असतात, कोणती वस्तू आपण खरेदी करत असतो, आपण सर्वसामान्य ग्राहकच आहोत. मग आपण एखाद्या दुकानामध्ये गेल्यानंतर कसली वस्तू, घाणेरडी वस्तू किंवा धूळ पडलेली वस्तू आपण कधीच खरेदी करत नाही. तर चांगली आणि आकर्षित असणारी वस्तूच आपण खरेदी करत असतो. वस्तूची आकर्षक रचना व्यवसायाला स्पर्धात्मक लाभ मिळवून देते. आता जी पॅकेजिंग असते किंवा त्या वस्तूची बांधणी असते ती एकदम चांगल्या पद्धतीने असली पाहिजे. त्याच्यावर सुद्धा वस्तूची विक्री डिपेंड असते. ग्राहकांच्या गरजांमध्ये वारंवार बदल होत असल्यानेच उत्पादनात विस्तार ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. उत्पादनाचा विकास किंवा विस्तार ही सतत चालणारी प्रक्रिया किंवा बाजारपेठेमध्ये जे काही बदल होत आहेत ते वरचेवर बदल होत असल्यामुळे व्यावसायिकांना कुठे ना कुठे त्यांच्या वस्तूमध्ये वरचेवर बदल करणं गरजेचं आहे. हे आहे उत्पादन विकास. 5th पॉइंट आहे प्रमाणीकरण आणि प्रतवारी. 5th पॉइंट काय? प्रमाणीकरण आणि प्रतवारी. वस्तूवरील प्रक्रियांचा आकार, दर्जा, रचना, वजन, रंग बाबत प्रमाण ठरविण्याचे प्रक्रियेस प्रमाणीकरण असे म्हणतात. प्रमाणीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन. आता प्रमाणीकरण म्हणजेच काय? एखादी वस्तू असेल त्याला त्याच्यावरती विशिष्ट प्रमाण लावलेलं असेल. फॉर एक्झाम्पल, मी बिग बुल बॅच मध्ये एक एक्झाम्पल दिलं होतं की हेल्मेट बद्दल. हेल्मेट वरती जर ISI मार्क असेल तरच तुम्ही ते हेल्मेट परचेस कराल. ISI मार्क हे प्रमाण आहे, प्रमाणीकरण. वस्तू चांगली आहे, चांगल्या क्वालिटीची आहे, हे प्रमाण त्यावरती दाखवण्यात येतं, त्याला प्रमाणीकरण असं म्हणतात. वस्तूच्या दर्जामध्ये एकसारखेपणा आणण्यासाठी याची मदत होते. एकसारखेपणा म्हणजेच काय? क्वालिटी चांगली आणण्यासाठी जे मार्क असतात, एक मार्क म्हणा, ISI मार्क म्हणा, हे इम्पॉर्टंट असतात. होल मार्क वगैरे हे सगळे त्या पॅकेटवर किंवा त्या प्रोडक्टवर असेल तरच ती प्रोडक्ट तुम्हाला परचेस करायची आहे. तसेच ग्राहकांची वस्तूंविषयी निष्ठा निर्माण होण्यासाठी सुद्धा याची मदत होते. निष्ठा म्हणजेच की विश्वास. मार्क आहे, चला आपण ही वस्तू घेऊ शकतो, ही वस्तू सेफ असेल. हेल्मेट आपण ISI मार्कचं असलेला आपण हेल्मेट परचेस करू शकतो. वस्तूच्या अंगी असणाऱ्या एकसारख्या गुणवैशिष्ट्यांच्या व दर्जाच्या आधारे वेगवेगळ्या गटात वर्गीकरण करण्याच्या प्रक्रियेला प्रतवारी असे म्हणतात. आता प्रतवारी म्हणजेच काय? की जर प्रतवारी म्हणजेच काय? एक्झॅक्टली खराब वस्तू एका ठिकाणी, थोडे चांगले वस्तू एका ठिकाणी, त्याच्यापेक्षा मीडियम असणारे वस्तू एका ठिकाणी क्लासिफाय करणं, वर्गीकरण किंवा प्रतवारी करणं, वर्गवारी करणं. ठीक आहे. साईडला काढून ठेवणं प्रतवारी. महाग वस्तू, त्याच्यानंतर हलक्या वस्तू किंवा साईज न मोठे असलेल्या वस्तू, त्याच्यानंतर मीडियम, त्याच्यानंतर छोटे, त्यापेक्षा छोटे. तुम्ही बघत असाल प्रतवारी कशा पद्धतीने एखाद्या शॉप मध्ये गेलं तर पर्टिक्युलर कॉस्मेटिक सगळे एका ठिकाणी, जे काही साबन्स वगैरे असतात ते एका ठिकाणी, साखर, शेंगदाणे वगैरे असतात ते एका ठिकाणी ठेवलेलं असतं. म्हणजे काय करतात? प्रतवारी करत आहेत. ते एका प्रोडक्ट बद्दल, एका वस्तू बद्दल पण असू शकतं. आपण भाजीपाला आणायला गेलं तेव्हाच आपण मार्केटमध्ये नोटीस करतो, चांगले जे काही भाजीपाला ते एका साईडला असतं आणि खराब जे असतं एका साईडला. आणि प्राइस मध्ये पण डिफरन्स असतं. चांगल्याची प्राइस जास्त असतं आणि खराबची प्राइस कमी असतं. केळमध्ये, बनाना मध्ये आपण मोस्ट ऑफ टाइम बघत असतो, डाग असलेले बनाना वर ठेवण्यात येतात, त्याची प्राइस कमी असते, ते खराब असतात. चांगले असतात ते खालच्या बाजूला ठेवण्यात येतात किंवा
सेपरेट पार्टिशन करून ठेवण्यात येतात, ते आहे प्रतवारी. वस्तूचा आकार, आकारमान, दर्जा, वैशिष्ट्यांच्या आधारे प्रतवारी केली जाते, क्लासिफाय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. ओके, सर्वसाधारणपणे गहू, तांदूळ, बटाटा इत्यादी प्रकारच्या कृषी मालाची प्रतवारी केली जाते. चांगले गहू एका ठिकाणी, खराब गहू एका ठिकाणी, विकायचे गहू एका ठिकाणी, अशा पद्धतीची प्रतवारी केली जाते. मोड आलेले बटाटे एका ठिकाणी, मीडियम मोठ्या साईजचे चिप्स साठी लागणारे बटाटे एका ठिकाणी, छोटे बटाटे वेगळ्या ठिकाणी ठेवणं म्हणजेच काय, प्रतवारी करणं होय. प्रमाणीकरण व प्रतवारी क्लिअर झालं. 6.1 आहे परिवेष्टन, संवेष्टन व लेबलिंग. परिवेष्टन, संवेष्टन सेम झालं, लेबलिंग वेगळं झालं. बघा, पॅकेजिंग शब्द जास्तीत जास्त परिचित आहे. पॅकेजिंग आपण मोस्ट ऑफ टाइम पॅकेजिंग हा शब्द वापरत असतो. बांधणी व संवेष्टन यामुळे ग्राहकांच्या मनात उत्पादनाविषयी प्रथमतः चांगला ठसा निर्माण होतो. वस्तूची पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह असेल तर भलेही त्या बॉक्स मध्ये काय आहे हे मॅटर करत नाही. ठीक आहे, त्या बॉक्स मध्ये काय आहे हे मॅटर करत नाही, डायरेक्टली आपण ती वस्तू खरेदी करतो. अट्रॅक्टिव्ह दिसावं लागतं. जसं लग्नामध्ये गेल्यानंतर एखाद्याचे का कुठलं फंक्शन असेल तर गिफ्ट पेपर रॅप करून चांगल्या पद्धतीची पॅकेजिंग करून दिल्या जातं. मध्ये काय ते इम्पॉर्टंट नसतं, बट बॉक्स मोठं असलं पाहिजे, त्याच्यावरती गिफ्ट पेपर चांगलं लावायला पाहिजे, स्टिकर्स यूज करायला पाहिजे, म्हणजेच काय हे सगळे येतात पॅकेजिंग मध्ये. ग्राहक अट्रॅक्टिव्ह होत असतात. त्या पद्धतीचं जर कुठं लग्नामध्ये मोठं बॉक्स वगैरे दिलं, भले मध्ये काही असू दे, 1 रुपयाचं चॉकलेट जरी असलं तरी अट्रॅक्टिव्ह पद्धतीने जर पॅकेजिंग असेल तर सगळ्यात आधी तेच बॉक्स फोडण्यात येतं, तेच गिफ्ट फोडण्यात येतं. समजायला एक्झॅक्टली पॅकेजिंग असतं तरी काय. आकर्षक बांधणी व संवेष्टन यामुळे उत्पादन यशस्वी होण्यास मदत होते. जितकी जास्त पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह असेल तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्यवसायाला यश मिळतं. आता जे मार्केटमध्ये, बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक आहेत. ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारचे ग्राहक आहेत म्हणलं तर त्या ग्राहकाला कोणती वस्तू पाहिजे, ती वस्तू कशी आकर्षित करेल हे बघितलं जातं. जसं लहान मुलांबद्दल बोला, लहान मुलांना काय चॉकलेट, बिस्किट हेच आवडत असतं त्यांना. मग त्यांच्या पुढे बोरिंग एखादं चॉकलेट एका कव्हर मध्ये रॅप करून न ठेवता त्याच चॉकलेटला व्हेरिएशन आणलेलं आहे, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या पुढे ठेवलेलं आहे. अंगठी असते, अंगठीवरती लॉलीपॉप असते. ठीक आहे, हे पण एक प्रकारचं चॉकलेटच झालं. लॉलीपॉप्स असतात, किंवा पेन असेल तर पेनच्या कॅप वरती लॉलीपॉप चॉकलेट लावण्यात येतं. हे सगळं काय, चॉकलेट पण विकतं, पेन पण विकतं. पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह असते म्हणून ते रडतात आणि पॅरेंट्स त्यांना घेऊन देत असतात. समजायला. साधं शॉर्पनर असेल, शार्पनर म्हणतात काही जण त्याला, शार्पनर जर असेल तर आपण डायरेक्टली नॉर्मल शार्पनर आपण घेत असतो. बट लहान मुलांना आता डोरेमॉनचं, वेगवेगळ्या शेपचे जे कार्टूनचे शार्पनर असतात ते त्यांना आवडत असतं. इरेझर म्हणतो, रबर म्हणत असतात काही जण. ते आता फ्रेंच फ्राईज किंवा वेगवेगळ्या चित्रांमध्ये तर रबर त्यांना काम एकच करतं, बट अट्रॅक्टिव्ह कशानं, पॅकेजिंग बांधणीवरनं अट्रॅक्शन त्या ठिकाणी ओढून घेतलेलं आहे. समजायले. परिवेष्टनाचा उपयोग म्हणजे पॅकेजिंगचा उपयोग उत्पादनाची मोडतोड, नुकसान आणि हानी रोखण्यासाठी होते. आता पॅकेजिंग एक्झॅक्टली मी सांगितले उत्पादनाचा विकास, की वेगवेगळ्या पद्धतीचं लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी केलं जातं. बट पॅकेजिंग बांधणी म्हणजेच काय, एखादी काचेची भरणी असेल, ठीक आहे, एखादी काचेची भरणी असेल, त्या भरणीला एका विशिष्ट पद्धतीने पॅक करण्यात येतं. आधीमध्ये थर्मोकोल टाकून बॉक्स मध्ये व्यवस्थित ठेवण्यात येतं, मग त्याला पॅकिंग करण्यात येतं. म्हणजेच की यामुळे काय होईल की मोडतोड होणार नाही, नुकसान होणार नाही, वस्तू सुरक्षित राहील. ओके. बांधणीच्या साहित्यामध्ये बाटली, भरणी, प्लास्टिकच्या पिशव्या, बंद डबे, लाकडी पेट्या, गोणपाटाची पोती, फोम व बबल बॅग्स इत्यादीचा समावेश होतो. पॅकेजिंग करते वेळी या सर्व गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही नोटीस केला असाल.
एखादी इलेक्ट्रिक वस्तू जर येत असेल तर आपण ते बबल्स वालं कव्हर येतं ना, ते आपण फोडत असतो, टुसटुस करून फोडत नसतो का, तसे कव्हर्स त्यामध्ये लावलेले असतात त्या पॅकिंगला वगैरे. साधं आपण Amazon वरती किंवा फ्लिपकार्ट म्हणू शकता, मिंत्रा, मिशो, ऑल दॅट थिंग्स, तिथून जर आपण एखादी वस्तू परचेस केलं तर तेव्हाच तुम्हाला पॅकेजिंग कशा पद्धतीची असेल समजून जाईल. वस्तू जेणेकरून खराब होणार नाही यासाठी ते काळजी घेत असतात. वस्तूवर लावलेले लेबल ही एक अशी खुणेची चिठ्ठी असते की जी उत्पादन व उत्पादकाविषयी सविस्तर माहिती पुरवते. आता लेबल म्हणजेच काय? लेबल म्हणजेच काय? तुम्ही एखादी बिस्लेरीची बॉटल बघू शकता, ठीक आहे. अशी बॉटल समजा त्यावरती लेबल नाही, काहीच नाही. मग त्याच्यामध्ये काय, कोणी ही पाण्याची बॉटल तयार केली, ठीक आहे, ही बॉटल कुठून आलेली आहे किंवा ही बॉटल कधी तयार झाली हे तुम्हाला समजेल का? जर त्या बॉटलवर लेबल लावलेले नसेल तर नाही समजणार. मग तेच साध्या एका बिस्लेरीच्या बॉटलवर बिस्लेरीचं लेबल लावलेलं असेल, बाजूने जे ग्रीन कलर किंवा कोणता कलर आहे नाही माहिती, त्या कलरचं जर लेबल लावलेलं असेल तर त्याच्यामध्ये बघतो आपण की ही बॉटल कुठे तयार झाली, कोणत्या फॅक्टरीमध्ये तयार झालेली आहे, कुठून आलेली आहे आणि त्याच बरोबर एक्सपायरी डेट काय असेल बॉटलची, या सर्व गोष्टींची माहिती मिळते. म्हणजेच लेबल महत्वाचं असतं. अशी माहिती पुरवणारी जी खूण असते तिला लेबल व त्यासाठी जी प्रक्रिया चालते त्याला लेबलिंग असे म्हणतात. लेबल म्हणजेच काय? एखादी बॉटल असेल त्याच्यावरती बिस्लेरीचा रॅप लावलेला असेल त्याला लेबल म्हणतात. आणखी लेबलिंग म्हणजेच काय? त्या बॉटल वरती हाताने सगळं लावणं म्हणजेच ते येतं लेबलिंग. स्टिकर लावणं, स्टिकर चिटकवणं हे येतं लेबलिंग मध्ये. पॅकेजिंग व लेबलिंग ही फक्त वस्तूला सुरक्षित ठेवतात असे नाही तर विपणनाचे एक प्रभावी शास्त्र म्हणून सुद्धा कार्य करत असतात. आता शास्त्र म्हणून कसं कार्य करतात तर एखादं कॉस्मेटिकचं प्रोडक्ट असेल किंवा मुलं तुम्ही जे प्रोडक्ट वापरतात ते, ओके, एखादा फेस क्रीम जर तुम्ही परचेस केलात तर आधी तुम्ही काय बघता? परचेस करण्याच्या अगोदर काय बघता? त्याच्यावरती लेबल लावलेलं असतं. लेबलवरती तुम्हाला ब्रँड नेम दिसतं, कोणते कोणते घटक त्याच्यामध्ये ते बघतो आपण, कसं यूज करायचं, डायरेक्शन बघतो, इन्ग्रेडियंट्स बघतो, वस्तू कधी तयार झाली, ती फेस क्रीम कधी तयार झालेली आहे ते बघत असतो आपण. आणखीन काय काय बघतो? त्या सर्व गोष्टी आपल्याला त्या लेबल वरती दिसतात. मग ते लेबल वरती त्या सर्व गोष्टी आपल्याला पाहिजे ते घटक जर त्या फेस क्रीम मध्ये असेल तर आपण तीच फेस क्रीम यूज करणार. समजायले लेबल काय इम्पॉर्टंट असतं, परिवेशन काय इम्पॉर्टंट असतं. ओके, इझी आहे, काहीच अवघड नाहीये. चलो, नेक्स्ट पॉइंट आहे मुद्रीकरण. लेबल वेगळं, मुद्रीकरण वेगळं, ब्रँडिंग वेगळं. ओके, लेबल लावणं वेगळं आणि मुद्रीकरण, दोन्ही घटक वेगवेगळे आहेत. बघा, प्रत्येक व्यावसायिकाला आपल्या उत्पादनाची बाजारात स्वतंत्र ओळख असली पाहिजे असे वाटते. कुठलाही व्यावसायिक असो, त्याच्या वस्तूला बाजारपेठेमध्ये स्वतंत्र ओळख जर घ्यायचं असेल तर स्वतःच काहीतरी लोगो, नाव वगैरे असायला पाहिजे. मुद्रीकरण ही एक प्रक्रिया आहे. ब्रँडिंग, ठीक आहे, ही सुद्धा एक प्रक्रिया आहे जी बोध चिन्हाचा वापर करून आपल्या उत्पादनाला स्पर्धकाच्या उत्पादनापेक्षा स्वतंत्र ओळख निर्माण करून देते. फॉर एक्झाम्पल बघा, आता निरमा असेल, ठीक आहे, डिटर्जंट पावडर असं आपण म्हणू. मार्केटमध्ये गेल्यानंतर फक्त आपण डिटर्जंट पावडर द्या असं त्या विक्रेत्याला म्हणलं तर तो आधी काय क्वेश्चन करतो? कुठल्या कंपनीचं देऊ? मग आपण म्हणतो त्याला घडीचं दे, तो आपल्याला घडीचं देतो. घडी काय? घडी येतं मुद्रीकरणामध्ये. जर फक्त डिटर्जंट पावडर म्हणलं तर तो दिला का? विक्रेता दिला का? नाही दिला. तो आधी काय विचारला की कुठल्या कंपनीचं देऊ? ती कंपनी, त्याचा ब्रँड नेम हे मुद्रीकरणामध्ये येतं. स्वतंत्र ओळख निर्माण झाली. डिटर्जंट दे म्हणलं तर कोणतं देव विचारला, मग आपण घडीचं दे म्हणलं तर पर्टिक्युलर आपल्याला डायरेक्टली घडीचं काढून डिटर्जंट पावडर आपल्या हातामध्ये दिला. कशावरून कळालं की हे घडीचं प्रोडक्ट आहे? तर ते पॅकेटवर असणाऱ्या ब्रँड वरून. ओके, सोप्या शब्दात असे म्हणता येईल की एखाद्या उत्पादनाला एखाद्या उत्पादनाला दिलेले स्वतंत्र नाव ओळख निर्माण करते. स्वतंत्र ओळख निर्माण करत असते. घडीचं दे म्हणलं की डायरेक्टली तो इतर कोणताही न देता डायरेक्टली घडीकडे चला. समजायले?
नोंदणीकृत मुद्रेलाच व्यापारी चिन्ह असे सुद्धा म्हणतात. ट्रेडमार्क असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. ठीक आहे, नोंदणीकृत रजिस्टर असेल तर. त्यामुळे नवीन व्यवसाय मिळण्यास व बाजारात आपल्या उत्पादनात जागृती निर्माण होण्यास मदत होते. ठीक आहे, ट्रेडमार्क जर नोंदणीकृत असेल, घडीचं जे काही ट्रेडमार्क आहे ते नोंदणीकृत असेल, अशा वेळेस ते घडीची कॉपी कोणीही करू शकत नाही. जर चुकून कॉपी केला तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येतं. पुढे आहे बघा. ठीक आहे, व्यापारी चिन्हाची कॉपी करता येत नाही. जे फायनल असतं ते असतंच. व्यापारी चिन्हाची कॉपी करता येत नाही किंवा त्याचा दुसऱ्यांनीही वापर करता येत नाही. ज्याचा ब्रँड आहे तो स्वतःच त्याचा यूज करू शकतो. आता बऱ्याच ठिकाणी आपण बघतो येवले अमृततुल्य चहा खूप ठिकाणी फेमस झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी ही जे काय म्हणतात त्याला, बऱ्याच ठिकाणी येवले अमृततुल्य चहा आपल्याला पाहायला मिळते. आता त्यांनी काय केलेलं आहे, त्यांचं जे ब्रँड नेम आहे ते दिलेलं आहे, दुसऱ्यांना दिलेलं आहे म्हणून ते सगळ्या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळते. बट जर त्यांनी त्यांची फ्रँचायझी जर दिलं नसतं तर फक्त एकाच ठिकाणी आपल्याला ते पाहायला मिळलं असतं. म्हणजेच काय, त्यांचं मुद्रीकरण, त्यांचं ब्रँड नेम महत्वाचं असतं. सहज जर तुम्ही कुठं गेलात, तुम्हाला जर दिसलं येवले अमृततुल्य चहा, तर तुम्ही झटकन तिथे जातात, कारण तुम्हाला त्यांची जी काही फ्रँचायझी आहे किंवा त्याचं काही नाव झालेलं आहे ते माहिती आहे तुम्हाला. म्हणजेच की मुद्रीकरण महत्वाचं असतं, ब्रँड नेम महत्वाचं असतं. आता आपल्या क्लास बद्दल तर सांगायचं गरज नाही. DA2 काय, ब्रँड नेम. DA2 म्हटल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की एक्झॅक्टली काय. कॉमर्सचे क्लासेस लावायचे असेल तर तुम्ही पर्टिक्युलरली YouTube वरती सर्च केला तर DA2 म्हणतात, DA2 चेच व्हिडिओ येणार ना त्याच्या खाली. मुद्रीकरण ते आहे. समजलं. ग्राहक सहाय्यक सेवा, आठवं काय असेल आपलं, ग्राहक सहाय्यक सेवा. ग्राहक हा बाजारपेठेचा राजा आहे, माहिती आपल्याला. त्यामुळे व्यवसायाला ग्राहकांच्या समाधानासाठी आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे. ग्राहक सॅटिस्फाईड झाला पाहिजे. व्यवसायाने ग्राहकांची सहाय्यक सेवा पुरविण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करणे गरजेचे असते. योग्य वेळी सेवा पुरविल्याने ग्राहकांची निष्ठा वाढते. व्यवसाय ग्राहकांना पुढील विक्रीतर सेवा, सहाय्यक सेवा पुरवू शकतात, जसे की विक्रीपूर्व सेवा, ग्राहक मदत सेवा केंद्र, विक्रीतर सेवा, तांत्रिक मदत, उत्पादन वापरायचे प्रात्यक्षिक इत्यादी. या सेवांच्यामुळे ग्राहक मिळवण्यासाठी मदत होत असते. आता ग्राहक सहाय्यक सेवा म्हणजे काय, तुम्ही एखादी वस्तू परचेस केला आणि तुमच्या घरी घेऊन गेला, ती वस्तू 3-4 दिवस झालं व्यवस्थित चालली, बट 5व्या दिवशी ती वस्तू झाली खराब आणि तुम्ही त्या शॉपकीपरला ज्यांच्याकडून वस्तू घेतलं त्याला कॉल केला. त्यांनी म्हणले की हा तुम्ही ही वस्तू आणा, तुम्ही ही वस्तू घेऊन या, मी तुम्हाला ही वस्तू रिपेअर करून देतो. मग अशा वेळेस ते काय करायला ते करतायत, विक्रीतर सेवा, विक्री नंतरची सेवा देतात असं म्हटले नाही. त्यांनी असं म्हटले नाही की आम्हाला माहित नाही ती वस्तू तुमची झाली, ते तुमचं तुम्ही रिपेअर करून घ्या, आम्हाला त्याचं काहीच घेणं नाही. त्यांनी असं म्हटलं नाही. त्यांनी काय म्हणले, तुम्ही वस्तू आणा, आम्ही तुम्हाला रिपेअर करून देऊ. समजायले, ग्राहक सहाय्यक सेवा आहेत, विक्री नंतरची सेवा ते द्यायलेत. बट ते ही सेवा का देतात हे महत्वाचं आहे. का, हे विपणनाचं कार्य कसं मदत करतं, ग्राहक सहाय्यक सेवा का द्याव्या लागतात, तर ही सेवा दिल्यानंतर त्यांचा जो ग्राहक आहे तो एकनिष्ठ राहतो. चांगल्या पद्धतीची सर्व्हिस जर देत असेल तर नेक्स्ट टाइम जी वस्तू घ्यायची ते याच विक्रेत्याकडून घेणार, हे पण येऊ शकतं. आणि त्याचबरोबर इतरांना सुद्धा सजेस्ट करतात की मी या पर्टिक्युलर शॉप मधून ही वस्तू परचेस केली आहे, तुम्ही तिथूनच करा, सर्व्हिस चांगली देतात, नाव आलं त्यांचं, गुडविल वाढतं. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने सल्ले देत असतात, वॉरंटी गॅरंटी उपलब्ध करून देत असतात, जेणेकरून त्यांचा ग्राहक तुटणार नाही. ग्राहक सहाय्यक सेवा ते पुरवत असतात आणि त्यांची गुडविल वाढत असते, प्रख्याती वाढत असते, ग्राहक एकनिष्ठ होत असतात. ग्राहक सहाय्यक सेवा क्लिअर असेल, 8च्या 8 पॉइंट जर तुम्हाला क्लिअर असेल तर या व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय. या व्हिडिओमध्ये किंवा या 8 पॉइंट मध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करू शकता. जे आता राहिलेले जे टॉपिक आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.